यांचा प्रकार बघता जे बडगुजरचे संबंधित पीआय साहेब होते यांनी चुकीच्या निर्यात चुकीच्या इन्फॉर्मेशन देऊन ज्या कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांचा हा आक्रोश आणि ह्या नातेवाईकांचा जो आक्रोश होतोय निंबा सीताराम भामरे यांचा मृत्यू पडल्यानंतर सुद्धा त्यांचे आज दोघं पोरं सेंट्रल जेलमध्ये चुकीचे कलम वापरून दिलेले आहे आणि कोर्टाने न्यायालयाने त्यांना पोलीस प्रोटेक्शन देऊन ते अंत्यविधीला येतात। याच्यासारखा अमानुष प्रकार ह्या पीआय संबंधित पीआयच्या चुकीच्या इन्फॉर्मेशनमुळे घडलेला आहे। या कारवाईवर सस्पेन्शन हे आम्ही घेतल्याशिवाय उठणार नाहीयेत आणि त्यातल्या त्यात जी आता निंबा सीताराम भामरे यांची जी बॉडी येणार आहे ती बॉडी जोपर्यंत निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हात लावणार नाही। जे गुन्ह्याची कागद किंवा तपास झालेला आहे तो कागदावर असतो। तुमचा वकील बघू शकतो, तुम्ही बघू शकता। हे काही गोष्ट जाहीर किंवा त्याला केलेलं नाही। कोर्टात सगळ्या गोष्टी असतात। कधी लावला हा मग तुम्ही कधी लावला 302 मर्डर झालं कधी लावला नाही असं काय आता होणं शक्य नाही। आरोपी जेलमध्ये आहेत त्यामुळे ते तसं काय प्रश्न नाही आता तुम्हाला नाव घ्यायची गरज आहे ते पण सगळे बोलत आहेत माझ्याशी। मी त्यांना सांगितलेलं आहे सगळं की हा जो प्रकार झालेला आहे ह्याच्यामध्ये जो मुख्य आक्षेप आहे की कलम गुन्ह्यामध्ये जे आहे ते लावलं नाही, जे आवश्यक कलम आहे ते लावलं नाही वेळेत आणि ते उशिरा लावलेलं आहे। तर ते उशिरा लावला असलं तरी जो गुन्ह्याचा तपास आहे तो बेसिक आपला झालेला होता। आरोपी सगळे जेलमध्ये आहेत आणि आता 302 आपण आज लावलेला आहे। त्याच्यामध्ये 302 लावल्यानंतर ते आरोपींचा बेल वगैरे काय होत नाही, जामीन व्हायचा काय प्रश्नच नसतो। तपास इथून मागचा जो झालाय तो मी आता पूर्णपणे पुन्हा एकदा बघणार आहे काय तपास झालाय। त्याच्यानंतर पुढं आणखी सखोल तपास त्याच्यामध्ये डिटेलमध्ये करून जेणेकरून त्याच्यामध्ये आरोपीला 100% शिक्षा होईल ह्याच्यासाठी आपण त्याचं ते चार्जशीट कोर्टामध्ये तशा प्रकारे पाठवणार आहोत। दुसरा मुद्दा आहे की समजा ज्यांनी कोणी दुर्लक्ष केलं ह्याच्याकडे त्या मॅटरला लाईटली घेतलं किंवा गंभीर गुन्हा असताना सुद्धा ह्याच्यामध्ये फारसं गांभीर्यानं हे प्रकरण घेतलं नाही तर अशा बाबतीमध्ये 100% संपूर्ण इन्क्वायरी करून त्याच्यामध्ये जे पण त्या तपासामधून किंवा आतापर्यंतच्या कारवाईमधून जे पण काय त्याच्यात लूपहोल्स राहिलेले आहेत किंवा त्रुटी राहिलेल्या आहेत किंवा ठेवलेल्या असतील तर त्याप्रमाणे मी वस्तुनिष्ठ तपास त्याचा चौकशी करून त्याचा मी स्वतः त्याचा अहवाल पाठवणार आहे आणि त्याच्यामधून जे काय निष्पन्न होईल त्याच्याप्रमाणे त्या संबंधितांवर 100% कारवाई आमचे पोलीस अधीक्षक करतील असा शब्द देतो तुम्हाला मी। आणि जे काय आहे तर ते एक म्हणजे तुमचा जे आक्षेप होता तर ते संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा साहेबांनी ते कमी केलेलं आहे। इथून पोलीस स्टेशनला दुसरे उपासे साहेब दिलेले आहेत तर ते त्यांना पण मी तशा सूचना सगळ्या व्यवस्थित देणार आहे याच्यामध्ये। आणि इथून पुढे पण आम्ही म्हणजे मी वैयक्तिक तुम्हाला सांगतो की कुठला पक्षपातीपणा किंवा काय न होता ह्याच्यात एकदम बारकाईनं तपास होईल, कारवाई होईल आणि आपण सकाळपासून जे सहकार्य केलं आहे सगळ्यांनी तसंच आपण नंतर पण करावं अशी अपेक्षा आहे।